पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी शरद पवार गटाची वाट धरत तुतारी फुंकली आहे। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुकता दाखवली आहे। अहमदनगर दक्षिणेमध्ये विखे पाटलांच्या पक्षांतर्गत वैरी वाढत चालल्याचं दिसून येत आहे। कर्जत जामखेड मधून रोहित पवार, राहुरीमधून प्राजक्त तनपुरे हे लंके यांना अधिक मताधिक्य मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे। श्रीगोंदियामध्ये भाजपाचे बबनराव पाचपुते आणि शेवगावमध्ये मोनिका राजळे ह्या आमदार असल्या तरी देखील राष्ट्रवादीचा विरोधी गट देखील कमालीचा सक्रिय आहे। भाजपमधील विखे विरोधकांचं यातून लंकेंना बळ मिळत गेलं ते आजपर्यंत दिसत आहे। भाजपाचे आमदार राम शिंदे, युवा नेते विवेक कोल्हे उघड लंके यांना मदत करत असल्याचं गेल्या काही दिवसांपासून दिसून आलेलं आहे। त्यामुळे भाजपमधील विखे विरोधकांची आमदार लंकेंना मोठी मदत मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। सुजय विखे पाटील यांचा पराभव करण्यासाठी यावेळी शरद पवार निलेश लंकेंना मैदानात उतरवण्याची दाट शक्यता आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं?